सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. मात्र तुमच्या मनातल्या गोष्टी आज कोणालाही सांगू नका, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. व्यवसाय करणारे लोक फार मेहनत करतील, त्यामुळे त्यांना आज यश मिळेल. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही समतोल राखा. कोणताही व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्याही सांगण्यावरनं तुम्ही कुठलाही उलटसुलट निर्णय घेऊ नका. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज एखादी मोठी डील फायनल होईल, त्यामुळे भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत संध्याकाळी बिघडू शकते. जर तुम्हाला आधीपासूनच एखादा आजार असेल तर तो बळावू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांची बदली होऊ शकते. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. लोक तुमची स्तुती करतील. लग्नासाठी तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. व्यवसाय करणारे लोक नवीन प्लॅन करतील, ज्यामुळे त्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अडचणींनी भरलेला असेल. तुमचं उत्पन्न वाढेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कामामध्ये अडथळे आल्यानं मात्र तुमचं मन थोडंसं उदास राहील. तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्याल. तुम्ही स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न कराल. आज तुमचा एखादा मित्र तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतो, त्यामुळे जवळच्या माणसांवरती आणि शक्यतो मित्रांवरती आंधळेपणानं विश्वास ठेवणं आजच्या दिवस टाळावं. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा विचार करू शकता. तुम्हाला एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही तुमच्या भावाकडनं काही मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये प्रगती झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुमचे अडकलेले पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे विरोधक तुमचं आज काहीही बिघडवू शकणार नाहीत. ते तुमच्यातील गुणवत्ता पाहून आपसात भांडण करतील. जर तुम्ही प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आईवडिलांचा सल्ला अवश्य घ्या. आज तुम्हाला मन आणि बुद्धीचा वापर करून काही योजना आखाव्या लागतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. तुमच्या चुकांमधून तुम्हाला आज नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. कोणताही निर्णय तुम्ही घाई गडबडीनं घेऊ नका. मित्रांशी बोलल्यानं तुमच्या जुन्या आठवणी आज ताज्या होऊ शकतील. तुम्ही तुमच्या कामाची योजना बनवू शकता. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं आज थोडंसं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सहकार्याची भावना घेऊन येईल. प्रेमळ जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या पार्टनरच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमध्ये
तुमचं लक्ष हे दुसऱ्या कामावरती लागणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं गुंतवणुकीचे काही प्रस्ताव मिळू शकतात. तुम्ही तुमच्या घरच्या नूतनीकरणावरती चर्चा करू शकता. तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावरती आज नियंत्रण ठेवायला हवं, अन्यथा नंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला नवीन मालमत्ता मिळण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही तुमचं काम आज दुसऱ्यांवरती सोडू नका, नाहीतर त्यांच्याकडनं चूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्याची नोकरी, त्यामध्ये जर बदल झाला तर त्याला घरापासून दूर जावं लागू शकतं. तुमचा एखादा जुना व्यवहार तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकतो, त्यामुळे तुम्ही सावध राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला राहील. ऑफिसमधील अडचणींमुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. तरीही तुम्ही तुमच्या मेहनतीनं आणि समर्पणानं अधिकाऱ्यांपर्यंत आपली बाजू मांडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त उत्पन्न मिळणार नाही, तरीही तुम्ही तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करू शकाल. तुम्ही कामासाठी लांबच्या किंवा कमी अंतराचा प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांना काही सल्ला दिलात तर ते नक्कीच त्याचं पालन करतील. जर तुम्ही कोणालाही वचन दिलं असेल तर ते तुम्ही पूर्ण करा. कुटुंबामध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना ही तुमच्यामध्ये राहील. जॉबच्या ठिकाणी तुमची कला चमकेल, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतील. तुम्ही कोणालाही पैसे उधार देणं टाळावं, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि ते पैसे देखील बुडतील. जर तुम्ही तुमच्या मुलाला कुठलीही जबाबदारी दिलीत तर ती वेळेमध्येच तो पूर्ण करेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळच्या वेळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याचा आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. कुटुंबामध्ये पूजा असल्यानं लोकांची ये-जा सुरू राहील. वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांनी कोणाशीही वाद घालू नये, अन्यथा तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या सुखसमृद्धीमध्ये आज वाढ होईल. तुमचे काही खर्च हे तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे त्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चिंतेनं भरलेला राहील. जुन्या गुंतवणुकीतून नफा न मिळाल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. कामाचा जास्त ताण आल्यामुळे तुम्हाला फार मेहनत करावी लागेल. बाहेरच्या व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलताना तुम्ही थोडे शांत राहा. तुम्ही तुमचा बँक बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचं नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.